बाबा की बाबा ही जी जमीन आहे बाबा ही आता निमक्षेत्र ही कृषी विभाग करतोय, निमक्षेत्र ही पडीक आहे पण त्यांचं जे नाही हो त्यांचं जरी असलं तरी शासनाची जमीन आहे. आम्हाला असं वाटतं की ही जमीन आम्हाला थोडी 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 कुटुंबांना दिली ह्याच्यातून आम्ही बाबा थोडेफार काही टक्के असू आणि 60% आम्ही ठेवलं किंवा 40% त्यांना आम्ही बीज उत्पन्न करून त्यांना निम देऊ, परंतु आम्हाला नाही तुम्ही तुझं म्हणणं ऐकलं सगळं कळलं बा तुम्हाला जागा नाही बरोबर सगळं माहिती काढली सगळी रोजगारची तुम्ही संधी जमीन अधिकाराचं साहेबांना विचारलं होतं काही ती आता नाही नाही तसं कसं चुकीचं काही अधिकार काय म्हणलं इथं अधिकार त्यांना निवेदन द्यायसाठी तुम्ही त्यांचं प्रोसिजर करून तुम्ही इथे यायला पाहिजे होतं नक्कीच आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठीच आम्ही आता निघालो आहोत. पण किती कुटुंब आहे सगळी इथं जवळजवळ 25 का अजून किती येणार आहे सगळी अजून लोक येत आहेत 50 कुटुंब येईल असा अंदाज 50 कुटुंब आहेत ना? जागा किती पडेल ज्याला जमीन नाही ते तुम्हाला किती जमीन असं वाटतं इथं सरकार नियमन काय मिळेल ते मिळेल नियमाने काय नियमन मिळेल ते मिळेल सरकार नियमाचे काय भेटते ते देणार भूमीन जे लोक भरून डोडो भूमीन लोकांना जे दुसरी जागा नाही कुठे एवढी जागा आहे का भूमी एवढीच आम्ही फक्त ही जर जमीन समजा गावाच्या लोकांना तक्रार गेलं तर कसं मग कसं होईल गाव आम्ही संयम राखतो त्यासाठी तुम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून किंवा प्रशासकीय विभागाने आम्हाला ह्याच्यातून काहीतरी तोडगा काढावा, आम्हाला जी ह्याच्यातून काहीतरी पर्याय मार्ग निघावा असं आम्हाला हे जरी नाही तर मला गावकऱ्यांनी काल फोन केला तर तुम्हाला जागा देण्या सगळं निवेदन केलं सगळं माहिती तसं का तुम्ही माहिती कसं केली ती त्याला सगळं सांगितलं असं केलंय त्याला जागा द्यावा लागेल ह्याच्यामध्ये काहीतरी पर्याय मार्ग निघावा. आम्ही मार्ग काढू 100% आम्ही अधिकारी येतात अधिकारी नगर अधिकारी येणार आहेत श्रीगोंद अधिकारी येणार आहेत काहीतरी नियोजन करू दादागिरी करून काका तुम्ही दादागिरी केली ऐका तुम्ही माझं पोलीस येणार शेवटी पोलीस नाही मिलिटरी आहे मिलिटरी ती आमच्या गावाच्या पांढरी खाली आम्ही जगणार आहे पण आम्ही कामाच्या वर नाही विषय असा आहे फक्त आम्ही તમને બોલતો કે ના જા તમને બોલતો तुमच्या पांढरीच्या खाली मी जगणार. हा माझी तुमचं रंगीचं नाही का, रंगीचं? दाम रंगीच्या माझ्या बहिणीचा मुलगा आहे, दाम नेवणार आहे तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. जललपूरला माझे 2 मुलं मारले सर, तुम्ही ऐकून घ्या. तुमच्या पांढरी खाली मी जगणार. माझी जनता एवढी बी जनता आहे ते माझी जनता आहे. मी जललपूर नियोजन करू तुम्हाला जागा द्यायचं नियोजन करू हे लमरा विनंती आहे आमच्या हाताबाहेर गेलं आमचं आम्ही अधिकारी सांगितलं कुठं नाही परिणाम आमच्या हाताबाहेर गेलो आम्ही का नाही करू शकत नाही ना शेवटी कायदा आहे शेवटी कायदा आहे हा तुम्ही तुम्ही लय राजा नाही तर कायदा आहे नाही, नाही. तुम्ही नाही ही जमीन करायला लागले म्हणून हा जमिनीसाठी आम्ही काय केलं, पारध्या लोकांनी समाधान केली. तुम्ही आधी कोणाला विचारलं होतं आधी कुठं नाही आम्ही हीच आज आलो. तुमच्या सगळ्यात मेन तू गेलं हो नाही आम्ही आता सगळे मी दादा आम्ही तुझं आवडले मी राशन मध्ये आहे दादा. तरी काय आहे हा असं यार तुला 100 बरोबर बघितलं का मी मग काका तुम्हाला तुला रोज गाडी वाढून जातो येतो तू हा फटावर आला फटावर पार देतो फटावर तिला ज्यांना जमीन आहे जी गरज ही जी लोक आहेत ही गरजवंत लोक आहेत, ही भूमिहीन लोक आहेत. कुठंच नाही ईदवर भूमिहीन लोकांसाठी जे लोक आहेत तुला कुठे जागा नाही आम्हाला कुठं आमच्या पाल नाही मोडलं दादा. तुम्ही येऊन बघा आम्हाला पाल सगळं मोडलं नाही दादा. चालतंय नियोजन सगळं समजा काढून घ्या. पालच मोडलं नाही दादाला. वावर कुणाला जागा नाही तर कुणाला घर नाही राहायला. 25 कुटुंब आहेत हा. ना 25 कोण नाही जरा परिपरी चालू करून एक मिनिट मराठीत बोला आम्हाला काय करायचं आता कसं आहे, आता हे आदिवासी समाज असं आहे मी तर आलो तुमच्या फॉर्मा इथं पाठ आहे तिथं त्याला समजून सांगितलं तुम्ही काय येणार आहे हा त्याला जाण त्यांचं काय विषय समजून घेतात काय विषय म्हणणं ऐकून घ्या आणि तुमच्या नियमापारात काय असेल तिथे याला जमले देऊन टाकणार देऊ नका तुमच्या नियमापारात काही ती गावकऱ्याचं म्हणणं आहे ऐकून घ्यावं तुम्हाला ना गावकऱ्याचं काय म्हणणं आहे ती ग्रामपंचायत काय म्हणणं गावकऱ्याचं काय म्हणणं सगळ्या लोक ऐकून घ्यावं लागेल ना आणि ह्या लोकांचं पण ऐकून घ्यावं लागेल तुम्हाला बरोबर आहे ना सगळं या तोडगाकडे काहीतरी गावकऱ्यांचा विरोध केला ग्रामपंचायत विरोध केला तर ह्याला ठोन जमणार नाही तर हे सगळं विचारणे करावं लागेल साहेब तुम्हालाही ह्यांचं आधी म्हणणं ऐकून घ्यायचं काय म्हणणं ती लोकांचं
बरीच लोक आहेत तिथं, यांचं म्हणणं ऐकून काय म्हणणं काय म्हणते ती, आणि ह्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुन्हा तुमचं कशी पुरस्कार करा. आता मी काय तुमच्या हुशार नाही, तुम्ही मोठे अधिकारी इथं, पण आम्हाला बी काहीतरी कळत असेल ना. सगळ्याचा विचार करावा लागेल, गावकऱ्या विचार करा, ह्यांचा विचार करावा लागेल. इथं जागा नाही तुम्हाला आता दुसरी कुठतरी द्या, दुसऱ्या काय एखाद्या आम्हीची कुठतरी काहीतरी करावं ना यांचं ना. हा सगळं निवेदन निवारण करतोय, कुठे बी काय करतोय मी. तुम्ही पोलिस कानावर घाला, तसल्याचं कानावर घाला, तुमच्या ऑफिसच्या वर शाळेचे काय मुंबई पुण्यात त्याच्या कानावर घाला, असं मी राहायला जागा धरली आहे पारधी लोकांनी इथं. या यांचं म्हणणं ऐकून घ्या, यांचं ऐकलं पण गावकऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या. चालतंय साहेब, त्यांनी ह्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं. बरी लोक तिथं अजून म्हणले 25 कुटुंब, आता 25 कुटुंब आम्ही आले तिथं, अजून 25 कुटुंब यांची येणार आहे इथं. 50-55 कुटुंब होते सगळे इथं. तुमचे कायदे नियमापर्यंत काय इथे बघा, आम्ही तुमच्यावर अधिकारी करीत नाही. नाही साहेब, तुमच्यावर आम्ही दादागिरी करीत नाहीत म्हणलं, तुमच्यावर सुद्धा. हा मग तेच म्हणतो ना, असं गावकऱ्याचं सगळ्याच म्हणून ऐकून घ्यावं लागेल. गावकऱ्याच्या विरोध असला ह्याला कुठतरी आम्ही सोय करू, काहीतरी कुठतरी काय करावं ना. ही शेवटी माणसं ही मी. हा नाही ही तुम्हाला काय म्हणे साहेब, तुम्हाला काय म्हणणार नाही. ही मी अधिकारी केलं जरी पाहिजे समाज अधिकारी कोणा करीत नाही ती. तुम्ही एकटा तरी आता मी एकटा आलो साहेब इथं, आता मी एकटा आलो, एवढं नका उभं राहिलो एवढं लोकांना. ए पोरी इकडे ना, आम्हाला एवढं काढ, तेवढं इकडे एवढं काढ आमच्या. तू काय म्हणले? बरोबर काय बघा तुमच्या ह्याने बघा आता, पण सगळ्यांना विचार घ्या साहेब, सगळ्या लोकांना विचार घ्या, पारधी विचार घ्या, लोकांना विचार घ्या, सगळे विचारात घ्या. आणि जर साहेब म्हणले इथं राहा जमणार नाही, ह्याला कुठतरी जागा उपलब्ध करून द्या, कुठे द्या पण द्या कुठतरी. आता ही जागा तर तुमच्या हातात नाही, पण बाकीचे अधिकारी करतात ना काहीतरी इथं, तसं राहायचं परांत साहेब आहे. तुम्ही त्यांच्या काना घाला, असं मॅटर झालं, याला कुठे जागा द्यावं लागेल. हा मग ही काय लोक हे काय ह्यांच्या लोकांची मी ना, आम्हाला जागा द्या, आम्ही का चोरी करीत नाही. आम्हाला जागा द्या, जागा पाहिजेच ना. बघा मग तुमच्या ह्याने कारवाई करा, काय करायची. मी जर बाहेर चाललोय आता. चालते हा नाही काय नाही, लोक गरीब आहे, काय विषय नाही, काय विषय नाही, गरीब लोक काय विषय नाही. ऐकलं सगळं. तुमची जागा व्यवस्था केली म्हणा, मी याला सगळं माहिती ना, व्यवस्था केली तुमची. तुम्हाला इथं नाही म्हणजे कुठे इकडं पुढे सगळी इकडे सगळे काय लोक तिथे पुढे करायचं पुढे नाही काय. अधिकारी आमचं करा की मी गरीबाची काम करतोय. कर्जत तालुका पठारवाडी गाव, जिल्हा अहिल्यानगर. तर पठारवाडी गावामध्ये कृषी फार्म म्हणजे कृषी अधिकाऱ्यांची सरकारची 110 एकर पठारवाडी गावात लगत जमीन आहे. पण इथं 4-5 दिवस झालं पारधी समाजाने बरेच म्हणजे 200 पारधी येऊन त्यांनी जमिनीची जागा धरली होती. त्यांनी तिथं झाडं तोडायला चालू केली ती. तर पठारवाडी गाव व बहिरवाडी गावाने कृषी अधिकाऱ्यांना सांगितले, पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले, तहसीलदार साहेबांना, परांत साहेबांना सांगितले. त्याच्यामुळे त्या पारधी समाजांना सर्व त्या अधिकाऱ्यांनी तिथून हाकलून लावलं आहे. ते पारधी समाजाला मी विनंती करतो, असे तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका, विना परवाना कुठे जागा धरू नका, तुमच्या गुन्हा दाखल होईल. मी स्वतः तिथं गेलतो, तिथं सगळं पारधी चर्चा केली, गावकऱ्याची चर्चा केली,
पण गावकरी म्हणले इथं बारदी नकोत. त्याच्यामुळे सर्व पोलीस अधिकारी म्हणजे हनुमंत गायकवाड साहेब, PI, DYSP साहेब, क्षीरसागर साहेब, परांज साहेब, तहसीलदार साहेब, सर्व कृषी अधिकारी साहेब या सर्वांनी मिळून आज पठारवाडी गावामधील सर्व बारदी हाकलून लावली. म्हणजे गुढीने त्यांना समजून सांगून हे तुम्ही चुकीचं करतात, त्यांना तिथून हाकलून लावलं आहे. तर माझी सरकारनं एक विनंती आहे, त्या समाजाला सुद्धा कुठेतरी तुम्ही गायरान जागा बघून द्या. ते बी माणसाचं इथं त्यांना कुठेतरी जागा उपलब्ध करून द्या अशी मी सरकारला विनंती करतो. आणि भारतीय समाजाला सुद्धा मी हात जोडून विनंती करतो, अशा तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका. तुम्ही आंदोलन करा, आम्हाला जागा द्या, असं करा तुम्ही. पण असं चुकीच्या मार्ग एखाद्या गावात जागा धरणे, एखाद्याला खोडी करणे असं हे अजिबात योग्य नाही. त्याच्यामुळे परत एकदा मी सर्वच कृषी अधिकारी, पोलीस असतील, कृषी परत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, सर्वच अधिकाऱ्यांचे मी हात जोडून आभार मानतो. तुम्ही गावकऱ्याची आणि पारध्यांची एक आरेरावी सुद्धा तुम्ही होऊ दिली नाही. पारध्याला समजून सांगितलं, भैरववाडी पठारवाडी गावकऱ्यांना सुद्धा तुम्ही समजून सांगितलं. त्याच्याबद्दल तुमचे मी सर्वच अधिकाऱ्यांचे आभार मानतो. नाहीतर हा कोणता अनुचित प्रकार घडला असता हे कोणी सांगू शकत नाही. पण भैरववाडी गाव म्हणजे पारध्याविषयी डेंजरस आहे. ते मी 4-5 दिवस थांबून ठेवले. तुम्ही अजिबात किरकिर करायची नाही. ही वाट्याचं नव्हतं होऊन बसल, जागा दुसरीकडे जाईन, एखादं मरण काही लफडा होईन. त्याच्यामुळे मी सर्व दोन्ही गावातील लोकांना आवरून धरून सर्व अधिकाऱ्यांनी हे भारतीय समाज गुढीने हाकून लावला. त्याच्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांचे आभार मानतो. तसंच भारतीय समाजाचे सुद्धा आभार मानतो. भैरववाडी पठारवाडी ग्रामस्थांचे सुद्धा मी आभार मानतो. सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार, जय शिवराज, जय जिजाऊ. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.